तर नमस्कार मित्रांनो, मी विशाल पाटील पुन्हा एकदा आपलं डिजिटल स्टोअर .in या ई लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून पाठीमागच्या 3 व्हिडिओमध्ये व्हॉट्सअप पेड ॲड कशी रन करायची हे बघितलं। तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करू शकता। आत्ताच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला व्हॉट्सअप कॉल रेग्युलर कॉल ॲड कशी रन करायची त्याबद्दल मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। उदाहरणार्थ आता या ठिकाणी आपण बघूया, मी एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला दाखवतो कॉल ॲड कशी असते ती। आता या ठिकाणी मी इथं कॉल ॲड असं टाकलं, म्हणजे एक एक्झाम्पल म्हणून दाखवतोय, बघू शकताय तुम्ही। म्हणजे या ठिकाणी कॉलचं बटन असेल कदाचित त्याच्यामध्ये, जसं आता बघा ना की या ठिकाणी बुक नाव असं बटन असेल, जसं व्हॉट्सअपचंही बटन असतं तसं कॉलचंही बटन असू शकते। बघूया आपण आता बघा, जसं इथं सेंड व्हॉट्सअपची ॲड मागाशी आपण शिकलो मागाशा 3 व्हिडिओमध्ये, तशी कॉल ॲडसुद्धा आपल्याला बघायला मिळेल। हे बघा, 1 नंबर। म्हणजे या ठिकाणी इथं कॉलचं बटन येतं, म्हणजे ही आपल्याला ॲड लावायला शिकायची। म्हणजे ज्या वेळेला आपली ॲड अशा प्रकारे ग्राहकांना आपल्या दिसेल, ही स्पॉन्सर्ड ॲड आपल्या इच्छित ग्राहकांना ज्या वेळेला दिसेल त्यावेळेला त्या ॲडच्या खाली कॉलचं बटन असतं, ती ॲड कशी रन करायची बघा। तर यासाठी परत एकदा मी इथं क्रिएट बटनला क्लिक करतोय। क्रिएट बटनला क्लिक केल्यानंतर इथं क्रिएट कॅम्पेनला क्लिक करा। कॉलची जशी व्हॉट्सअपची ॲड लावायला एंगेजमेंटमध्ये जायला लागतं तशी कॉलची सुद्धा ॲड लावायला एंगेजमेंटमध्येच या, कारण मी ज्या वेळेला इथं एंगेजमेंटमध्ये येतोय त्यावेळेला इथं कॉल असं लिहिलेलं येईल। त्यानंतर इथं कंटिन्यू बटनला क्लिक करा। मॅन्युअल एंगेजमेंटला क्लिक केलं मी या ठिकाणी, इथं या ठिकाणी मॅन्युअल एंगेजमेंट कॅम्पेन सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर इथं कंटिन्यू बटनवरती क्लिक करायचं आहे। 3 सेक्शन असतात। पहिल्या सेक्शनमध्ये या ठिकाणी आपण बघू शकतो की पहिल्या सेक्शनमध्ये आपण काय डिफाईन करू शकतोय। तर पहिल्या सेक्शनमध्ये आपण डेली बजेट डिफाईन करू शकतो, म्हणजे पर डे तुम्ही किती रुपये अमाऊंट लावणार आहे या ठिकाणी इथं घेऊ शकतो पहिल्या सेक्शनमध्ये। या ठिकाणी इथं मी म्हटलं कॉल ॲड आणि या ठिकाणी इथं सपोज करा मला लिहायचं आहे कॉल ॲड म्हटलं। त्यानंतर इथं म्हटलं मी एनिथिंग, माझ्या याला नाव द्यायचं आहे इंटिरियर डिझाईन, एक एक्झाम्पल म्हणून इंटिरियर डिझाईन किंवा एनिथिंग। सपोज करा माझं VSP फुटवेअर शॉप आहे, VSP फुटवेअर शॉप ॲड कधी लावणार आहे, तर उद्यापासून सपोज करा लावणार आहे। तर 26 एनिथिंग या ठिकाणी माझ्या सोयीसाठी देतोय, 26/4/2025 या ठिकाणी मी इथं दिलेलं आहे। ओके, तर आता या ठिकाणी परत आपल्याला काय करायचं आहे, ॲड सेट या ठिकाणी इथं कॅम्पेन बजेटला इथं क्लिक करायचं आहे। कॅम्पेन बजेटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी इथं डेली बजेट, फॉर एक्झाम्पल मला 100 रुपये डेली बजेट काय करायचं आहे, ॲड करायचं आहे। म्हणून मी या ठिकाणी इथं डेली बजेट 100 रुपये ॲड केलं आणि त्यानंतर परत इथं नेक्स्ट बटनवरती मी क्लिक केलं, म्हणजे पहिल्या सेक्शनमध्ये आपण काय केलं, बजेट सिलेक्ट केलेलं आहे। ओके, आता तेच नाव मी इथं पेस्ट करतोय, म्हणजे पाठीमागच्या ॲड सेक्शनला जे दिलेलं ते। आता या ठिकाणी इथं मला जास्तीत जास्त मगाशी बघा, जशी व्हॉट्सअपची ॲड लावायला आपण या ठिकाणी आपण व्हॉट्सअप हा ऑप्शन सिलेक्ट केलेला। आता आपल्याला इथं मेसेजिंग ॲपमध्ये इथं जाऊन कॉल काय करायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे। ओके, या ठिकाणी कॉल ऑप्शन काय केला, सिलेक्ट केले। आता या ठिकाणी कॉल ॲड म्हणजे कॉल ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर त्यानंतर आपलं ठरल्याप्रमाणे त्यानंतर तुम्हाला फेसबुकचं पेज सिलेक्ट करावं लागेल। या ठिकाणी जसं की माझं फेसबुकचं पेज मी या ठिकाणी काय केलेलं आहे, सिलेक्ट केलेलं आहे। फेसबुकचं पेज सिलेक्ट केल्यानंतर ही ॲड किती तारखेला स्टार्ट करणार आहे, तर सपोज करा मी ॲड 26 तारखेला सकाळी 8 वाजता ॲड रन करतोय। मी 26 तारखेला सकाळी 8 वाजता ॲड काय करतोय, रन करतोय आणि ही ॲड मी बंद करतोय। म्हणजे इथं सेट एंड डेट केलं आणि ही ॲड मी बंद करतोय 30 तारखेला। ही ॲड मी बंद करतोय संध्याकाळी 30 तारखेला 22 वाजता, म्हणजे मी संध्याकाळी ॲड ही मी काय करतोय, बंद करतोय। त्यानंतर या ठिकाणी इथं लोकेशन इंडिया आलेलं आहे। मी लोकेशन ही कशा पद्धतीनं प्रॉपर सिलेक्ट करायचं हेही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे। या ठिकाणी इथं मी सपोज करा तासगाव टाकलं, मग ही ॲड मला प्रॉपर तासगावपासून सपोज करा लोकेशनमध्ये आल्यानंतर तासगावपासून मला ही
19 किलोमीटर एरियामध्ये पाहिजे. त्यानंतर प्रॉपर पद्धतीनं सपोज करा तासगावजवळचं फक्त प्रॉपरली मला एकच गाव घ्यायचं आहे. ओके, तासगावपासून प्रॉपरली मला 19 किलोमीटर एरियामध्ये ही ॲड घ्यायची आहे. त्यानंतर या ठिकाणी मी सर्वसाधारणपणे मला या ठिकाणी तासगावजवळचं एकच गाव मला त्या ठिकाणी आता उदाहरणार्थ करगणी हे मला टार्गेट करायचं आहे प्रॉपरली तेवढंच. तर त्या जवळच्या लोकेशनमधील एका लोकेशनला मी काय करू शकतो मित्रांनो, टार्गेट करू शकतो. हे वरचं लोकेशन आहे, हे इथलं लोकेशन आहे. बघा आता या ठिकाणी इथं करगणी जे आहे, मी इथं आल्यानंतर मला समजेल की करगणी इथं 12 किलोमीटर घेतलेला आहे. ओके, आता त्यानंतर परत मी काय केलं, हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर ऑडियन्स सजेशन्सवरती मी क्लिक केलेला आहे. ऑडियन्स सजेशनवरती मी इथं क्लिक केलेला आहे. एज क्रायटेरिया या ठिकाणी इथं घेतलेला आहे. सपोज करा आता ही जी ॲड आहे मला वयोगट 22 ते वयोगट मला सर्वसाधारणपणे 50, 55 किंवा 58 किलोमीटर एरिया 22 ते 58 वयोगटामध्ये मला ही ॲड काय करायची आहे, प्रॉपर पद्धतीनं रन करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी जेंडर मला मेल आणि फिमेल दोन्ही घ्यायचं आहे, मेन वुमेन. त्यानंतर डिटेल टार्गेटिंग ऑडियन्स मला घ्यायचं आहे. सपोज करा मला ही ॲड फक्त अशाच लोकांना डिस्प्ले करायची आहे ज्यांना इंटिरियर डिझाईनमध्ये इंटरेस्ट आहे किंवा ज्यांना होम डेकोरमध्ये इंटरेस्ट आहे. बघा ही ॲड मला अशाच लोकांना इंटरेस्ट करायचे आहे, डिस्प्ले करायचे आहे ज्यांना होम डेकोरमध्ये इंटरेस्ट आहे. तर एकदाच म्हणजे तुमच्या बिझनेसच्या संबंधित एकच शब्द पहिल्यांदा सुरुवातीला सिलेक्ट करायचा. तुमच्या बिझनेसच्या संबंधित एकच शब्द पहिला इथं सिलेक्ट करायचा. त्यानंतर इथं क्लिक करायचं आहे इंटिरियर डिझाईन, होम इम्प्रूव्हमेंट. ओके, त्यानंतर सपोज करा या ठिकाणी इथं होम इम्प्रूव्हमेंट घेतलं, इंटिरियर डिझाईन घेतलं या ठिकाणी इथं. तर या पद्धतीनं तुम्ही तिथं सिलेक्ट करू शकताय. त्यानंतर मित्रांनो परत मी पुढं आलो, तसंच तुम्ही तुमच्या बिझनेसच्या रिलेटेडही इथं घेऊ शकताय. सपोज करा मला क्लोथिंगमध्ये इंटरेस्ट आहे, तर ज्यांना क्लोथिंगमध्ये इंटरेस्ट आहे, समजा माझं क्लोथिंगचं शॉप आहे आणि मला अशाच लोकांना ॲड दाखवायचे ज्यांना क्लोथिंगमध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना जीन्समध्ये ट्राउझर्समध्ये होय मित्रांनो असं सिलेक्ट करता येतं. समजा तुमची ज्वेलरी शॉप आहे तर अशाच लोकांना तुम्हाला ॲड दाखवायचे ज्यांना ज्वेलरीमध्ये इंटरेस्ट आहे, एनिथिंग ज्यांना ज्वेलरी शॉपमध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना न्यू ज्वेलरी डिझाईनमध्ये इंटरेस्ट आहे. तर हो अगदी छान पद्धतीनं सिलेक्ट करता येतं. त्यानंतर मित्रांनो परत अजून तुमच्या बिझनेसच्या रिलेटेड तुम्हाला जर डिटेल टार्गेटिंग पाहिजे असेल तर तिथं सिलेक्ट करा आणि ते काय करायचं आहे तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथं नेक्स्ट बटनवरती मित्रांनो एकदा क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर परत तुम्ही शेवटच्या सेक्शनमध्ये इथं आलाय. शेवटच्या सेक्शनमध्ये इथं आल्यानंतर तुमचं फेसबुकचं पेज सिलेक्ट आहे, इंस्टाचं पेज सिलेक्ट आहे. त्यानंतर इथं ॲड क्रिएटिव्ह इथं सिलेक्ट करायचं आहे. सिंगल इमेज और व्हिडिओ या ठिकाणी इथं सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर पुढे इथं आल्यानंतर सेटअप ॲड क्रिएटिव्ह इमेज तुम्हाला इथं समजा इमेज सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी इथं अपलोडही करू शकताय तुम्ही चांगल्या पद्धतीनं. इथं समजा तुमची जी काही इमेज आहे तुमच्या याच्या रिलेटेड तर ती इमेज काय करा सिलेक्ट करा. या ठिकाणी इथं नेक्स्ट म्हणा. इथं ओरिजिनल या ठिकाणी ठेवायला विसरू नका. त्यानंतर इथं नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर जो काही तुमचा कंटेंट आहे तो पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी कॉपी करायचा आहे. आता बघा जो कंटेंट मी ChatGPT वरून घेतलाय तो जसाच्या तसा मी काय केला तो कॉपी केला. म्हणजे खूप छान पद्धतीनं जो काही तुमचा कंटेंट आहे तोच कंटेंट तुम्ही काय करू शकताय कॉपी करू शकताय. ओके, आता तोच कंटेंट मी काय केला प्रॉपर पद्धतीनं हा कंटेंट मी इथं कॉपी केला. तो कंटेंट तुम्ही ॲड डिस्प्ले करायच्या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही इथं प्रायमरी टेक्स्ट जिथं आहे तो कंटेंट तुम्ही तिथं टाकू शकताय. त्यानंतर सपोज करा मित्रांनो परत तुम्हाला हॅशटॅग्स कॉपी करायचे आहेत. हॅशटॅग्स कॉपी करा आणि त्या ठिकाणी इथं हॅशटॅग्स तुम्ही काय करायचे आहेत तिथं पेस्ट करायचे आहेत. आणि त्यानंतर तुम्ही तिथं लिहू शकताय कॉल फॉर होम ड्रीम. बघा कॉल मराठीतही देऊ शकता कॉल फॉर होम ड्रीम. बघा कॉल फॉर होम ड्रीम असं घ्या. त्यानंतर इथं डनवरती क्लिक करा. ओके,